नमस्ते सर्वांना, जय शिवराय. खरं तर नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणुकीची धामधूम आपण सगळेजण पाहतच आहोत आणि गेल्या 8 दिवसापासून काही मीडियाला पण आलो होतं. अनेक मित्रपरिवार विचारत होते की नक्की तुमची भूमिका काय. त्याची कारणं वेगळीवेगळी होती, परंतु दसऱ्याच्या आदल्या दिवशी जो आपण नारायणगावला होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला, असंख्य महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. कदाचित त्या कार्यक्रमात पण हा निर्णय जाहीर करता आला असता, परंतु आपण तो कार्यक्रम साजरा करत असताना एक राजकीय वातावरणातून महिला भगिनींना आनंद मिळाला पाहिजे, त्यांना उत्साह मिळाला पाहिजे, म्हणून आपण त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी आपण घेतला नव्हता. परंतु नारायणगावची वाटचाल त्या ठिकाणी आपण पाहिली आहे. अनेक वर्ष बाबूभाऊंचा आपण त्या ठिकाणी संघर्ष पाहिला आहे. म्हणून मी मगाशी जे पत्रकार परिषदेबाबत जे बोललो होतो की नारायणगाव कुणाच्या हातात सुरक्षित राहणार, तर माझं पहिलं वाक्य हेच असेल की नारायणगाव बाबूभाऊंच्या हातातच त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं जाईल. कारण मी त्यांचा संघर्ष पाहिला आहे. आमची मैत्री त्यांनी 2008 सालापासून, त्या दिवशी पण त्यांनी त्या मैत्रीचा उल्लेख त्या ठिकाणी आवर्जून केला होता. जसा जुन्नर तालुका नामदार वल्लभशेठ बेनके साहेब असतील, आमदार साहेब असतील, यांच्या हातात जसा सुरक्षित आहे, तसं नारायणगाव बाबूभाऊंच्या हातात सुरक्षित आहे. त्याच्यामुळं तालुक्याचे उद्याची निवडणूक जरी काय असली, तालुक्याचा उदय होणारा निर्णय जरी काय असला, आमदार साहेबांनी जर शरद पवार साहेबांचा जर निर्णय घेतला, तर निश्चितपणे आम्ही आमदार साहेबांसमवेतच, मी आमदार साहेबांचाच कार्यकर्ता आहे. परंतु गावची निवडणूक आहे, गावच्या निवडणुकीत सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून त्या ठिकाणी पॅनल तयार केलेत. दोन्ही जरी पॅनल आपण पाहिले तर कुठल्याच एका पक्षाचं पॅनल आहे असं पण काही नाही. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराच्या माध्यमातून आपला राष्ट्रवादी पक्ष त्या ठिकाणी पुढं महाविकास आघाडीसोबत जात असताना, ठीक आहे, राजकीय निर्णय पुढं काय होतील. आज उद्धव ठाकरे सेनासोबत आहे, त्या ठिकाणी काँग्रेससोबत आहे, आदरणीय सत्यशील दादा यांच्यासोबत पण चर्चा झाली. परंतु नारायणगावच्या बाबत आम्ही त्या ठिकाणी राजकीय कुठला निर्णय घेण्यापेक्षा आज नारायणगाव पुढं नेत असताना नारायणगाव कोण सुरक्षित ठेवू शकतं, नारायणगावला एकमुखी कोण नेतृत्व असू शकतं, ते म्हणजे आदरणीय बाबू आहे. त्याची कारणं पण अशी की ज्यावेळेस बाबूभाऊंनी आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी संघर्ष पाहिला आणि आता गेल्या 5 वर्षात जर आपण त्या ठिकाणी जर कामं पाहिली, खरोखर वाखाणण्याजोगी. ज्यावेळेस महाराष्ट्रातून असंख्य शिवभक्त आपल्या शिवजन्मभूमीत येतात, नारायणगावात येतात, तर ते आवर्जून पूर्वेश्वर आपल्या आवर्जून त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात, नतमस्तक होतात. हे काम खरं वाखाणण्याजोगे आहे. ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो आणि असंख्य शिवभक्त आम्हाला सांगतात की नारायणगावच्या आम्ही पूर्वेश्वर त्या ठिकाणी नतमस्तक झालो आहे, तिथले आम्हाला फोटो दाखवतात, हे खरं तर अभिमानाची बाब आहे. ती कुणी केली, काय केली, त्याच्यापेक्षा आपल्या नारायणगावमध्ये ती साकार झाली. बाबूभाऊंनी त्या ठिकाणी ती पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वेश उभी राहिली, याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. मुक्ताई मंगल कार्यालय असेल, त्या ठिकाणी गॅस शो दायनी असेल, कोरोनाच्या काळात त्यांनी काम केले तसं मी पण काम केले आणि जवळून मी पाहिले. मी खरं तर आरोग्य क्षेत्रातला काम करणारा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे आणि गॅस शिवदायनीच्या माध्यमातून मी पाहिले कोरोनाचे अंत्यसंस्कार करायला कोण माणसं नव्हती. त्यावेळेस सगळे बाबूभाऊंपासून सगळे त्यांची सहकारी मित्र असेल आणि निश्चितपणे ते धावून गेलेत. म्हणजे नारायणगावसाठी जर व्यापारी वर्ग असेल, सगळे समाज बांधव असेल, त्यांना खऱ्या अर्थानं जर पहिली कुठली जर घटना घडली असेल किंवा संकटकाळी जर कोण आठवत असेल, तर म्हणजे खऱ्या अर्थानं बाबूभाऊ आठवतात. आणि नारायणगावला आम्ही खरं तर सगळे राजकीय सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून आज नारायणगावच्या बाबत आम्ही एक मित्र म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं बरोबर आलो आहे, जवळ आलो आहे. आणि ह्या मैत्रीमध्ये नाही कुठल्या अटी, नाही कुठल्या शर्ती, फक्त एकच की ज्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्यावेळेस बाबूभाऊंवर त्या ठिकाणी मित्र म्हणून वेळ येईल, त्यावेळेस सूरजसारखा मित्र निश्चितपणे त्यांच्या मागे धावून जाईल. ज्यावेळेस सूरजवर वेळ येईल, निश्चितपणे बाबू माझ्या पाठीमागे खंबीर रूपाने उभं राहतील. हेच मी या निमित्तानं सांगतो. आणि आमचा जो आजचा निर्णय होता, खरं तर हा एक मैत्रीपूर्ण निर्णय, याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, कुठला राजकीय रंग नाही. आदरणीय संतोषदादा असेल, या ठिकाणी डॉक्टर शुभदा वावळ असेल, ज्या नारायणगावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी त्या ठिकाणी उमेदवार आहेत. माझी तर खरं तर वहिनींना हीच विनंती असेल की आपलं ग्रामीण रुग्णालय, वहिनी आज ज्या गोष्टीमध्ये स्पेशालिस्ट आहे, डॉक्टर आहेत, त्यांनी निश्चितपणे ग्रामीण रुग्णालयासाठी पण एक दिवस त्या ठिकाणी वेळ द्यावा, हीच मी या ठिकाणी विनंती करेल. कारण ग्रामीण रुग्णालयात उपचार करणारे अत्यंत त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील लोक असेल, गोरगरीब लोक असेल, वहिनीने त्यांचा एक दिवस जर त्या ठिकाणी दिला तर निश्चितपणे आपल्या नारायणगावतील सर्वसामान्य लोकांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. हेच मी या निमित्तानं सांगतो. आणि जास्त न बोलता या ठिकाणी खरं तर बाबूभाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. तुम्हाला विचारतो, तुम्ही बाबूभाऊंबरोबर जायचा निर्णय कधी घेतला? खरं तर संजीव भाऊ, हा निर्णय
गेल्या 8 दिवसापासून आमच्या सगळ्या मित्रपरिवाराशी चर्चा चालू होती. मला आता डायरी आहे का रे आपली डायरी बघ. मी प्रत्येक वार्डात माझ्याकडे आता लिस्ट पण आहे त्याची. जवळजवळ 776 लोकांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो. माझ्याकडे ते वार्डाप्रमाणे लिस्ट पण आहे, कोणाकोणाला भेटलो, काय भेटलो. आणि त्याच्यात 90 ते 95% लोकांनी तेच सांगितलं, जे जवळचे सहकारी त्यांनी तेच सांगितलं की नारायणगावच्या बाबत तुम्ही खरं तर आजपर्यंत जरी तुमचा राजकीय संघर्ष जरी झाला असला, परंतु नारायणगावच्या बाबत तुम्ही एकत्र आलं पाहिजे. उद्या माझ्या माध्यमातून म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्या ठिकाणी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून जरी काही विकास निधी जर आपल्या नारायणगावला प्राप्त जर झाला, भविष्यकाळात जर जी काय मदत होईल निश्चितपणे नारायणगावसाठी ते आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आणि खरं तर राजकीय घडामोडी आपण पाहतोय महाराष्ट्रात काय काय घडामोडी घडल्यात, निष्ठेची पार विष्ठा झाली. त्याच्यामुळं आता काय हे काय जास्त, पण तरी पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष ह्या जुन्नर तालुक्यात त्या ठिकाणी आपल्याला टिकवण्यासाठी असेल किंवा त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी असेल, सर्व जाती धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी असेल, निश्चितपणे आम्ही मनापासूनचे प्रयत्न करतोय. संजीव भाऊ, मी काल पण एका मीटिंगमध्ये तेच सांगितलं, शिवसेनेवर पण 1 वर्षापूर्वी वेळ आली होती आणि मी त्या मीटिंगमध्ये सांगितलं की आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब जर जिवंत असते आणि ही जी परिस्थिती जर उद्भवली असती तर महाराष्ट्रात एक संघर्ष उभा राहिला असता आणि महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण उभं राहिलं असतं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज 83व्या वर्षात 3 वेळा कॅन्सर झालेला माणूस आज लढा देतोय, संघर्ष देतोय. आमची कार्यकर्त्याची भूमिका आहे त्यांना त्या ठिकाणी साथ देण्याची. प्रामाणिकपणे साहेब जर आज संघर्ष करतात आहे, निश्चितपणे त्यांच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. ही आपल्या कार्यकर्त्याची एक छोटीशी भूमिका आहे. ठीक आहे, राजकीय यापुढचे खरं तर गावची निवडणूक आहे, गावच्या निवडणुकीत खरं तर राजकीय पक्ष कुठं येत नाही, परंतु आम्ही एक मित्र म्हणून 2008 साली बाबूभाऊने त्या दिवशी स्टेजवर आठवण करून दिली होती की 2008 साली नितीनजी बानगोटे पाटील शिवव्याख्याते, आम्ही ज्यावेळेस शिवजयंतीची सुरुवात केली, आम्ही फार संघर्षातून दिवस काढलेत. ज्यावेळेस यांची पहिली निवडणूक मला आजही आठवती. बऱ्याचशा गोष्टी या निमित्ताने पण मी सांगू शकतो. रक्तदान शिबिराचा जर तुम्हाला किस्सा सांगितला, रक्तदान शिबिर आम्ही वीरभाऊ हल्ला भरवलं होतं राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून. ज्यावेळेस 26/11चा हल्ला झाला होता आणि त्या वीरांना ज्यावेळेस आम्ही श्रद्धांजली म्हणून ज्यावेळेस रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं, त्यावेळेस आम्ही तालुक्यातून रेकॉर्ड काढलं होतं. काहीतरी ते 500 समथिंग काहीतरी रेकॉर्ड झालं होतं. त्याच्यावर रेकॉर्ड कुणाचं झालं नव्हतं रक्तदान शिबिराचं. आणि आम्हाला एक रक्तदाता फक्त कमी पडला होता. आम्ही सगळे रक्तदाते असे कलेक्ट करून त्या ठिकाणी भरीव संख्येने म्हणजे तोपर्यंत रक्तदान जोपर्यंत रेकॉर्ड मोडत नाही तोपर्यंत आम्ही रक्तदान करत होतो. एक रक्तदाता कमी पडला होता. मला आजही चांगलं आठवते. भाऊ घरी गेले आणि वहिनींना घेऊन आले आणि वहिनींचं कुठलं HB चेक केलं नाही, काय नाही, म्हणले तू रक्तदान कर. म्हणजे ही समाजाप्रती भावना किंवा आपल्या सहकाऱ्यांप्रती भावना निश्चितपणे त्यांची राहिली आहे. अगदी बरोबर आहे. थोडं विषयांतर होते. जर तुमची भूमिका ठाम होती, मग अमित बेनके आणि सुजित खैरे गटाने जी सर्व पक्षीय बैठक बोलवली होती, पण त्या बैठकीला तुम्ही हजर का नाही राहिले किंवा तुमची भूमिका त्याच वेळेस स्पष्ट का नाही केली, एवढा उशीर का लावला? मी खरं तर संजीव भाऊ, मी मध्यंतरी पण सांगितलं होतं की आमचा योगा ट्रेनिंग प्रोग्राम कोइंबतूरला त्या ठिकाणी जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी योगा ट्रेनिंग प्रोग्राम होता. आपण तिथं गोशाळेमध्ये 10 गायांची सेवा वर्षभराची घेतलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही म्हणजे तो अगोदरच प्रोग्राम होता खरं तर, परंतु ठीक आहे, जे पटलं शेवटी. हे बघा, ज्या माणसाला खरं तर ही राजकीय कुठला हा निर्णय नाही, हा गावचा निर्णय. गावच्या निर्णयात मला वाटलं की भाऊंच्या मागे उभं राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मी एक मित्र म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलो. याच्यात कुठला राजकीय निर्णय, राजकीय स्वार्थ असं अजिबात काही नाही किंवा आमचं तसं काही चर्चा पण झालेली नाही. जे काय आहे ते तुमच्यासमोर आम्ही स्पष्टपणाने सांगतोय की मला फक्त एकच कळतंय की आपली नारायणगावसारखी जी व्यापारी जे बाजारपेठ आहे, निश्चितपणे जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि नारायणगाव जर सुरक्षित ठेवायचं असेल तर निश्चितपणे यांच्या मागं भक्कमपणानं उभं राहिलं पाहिजे. कारण प्रत्येक घटकाला जर तुम्ही कुणाला जाऊन विचारा, नारायणगावच्या तरुणाईचं हेच मत होतं की तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे, एक मित्र म्हणून एकत्र आलं पाहिजे. कारण सगळ्यांनी आमचा संघर्ष पण पाहिला आहे, राजकीय संघर्ष पाहिला आहे, परंतु बायपासच्या बाबत पण जे आमचा त्या ठिकाणी टोकाचा संघर्ष झाला होता, मी त्यांना पण हेच सांगतो, या निमित्तानं पण सांगतो की जी माझी भूमिका आहे ती निश्चितपणे माझी भूमिका तशीच राहील. त्यांची जी भूमिका आहे त्यांनी ती त्या ठिकाणी त्यांची जी काही भूमिका आहे ती निश्चितपणे ते सांगतीलच, परंतु माझी भूमिका जी आहे ती निश्चितपणे तीच राहील. परंतु जो हा संघर्ष झाला होता, राजकीय संघर्ष, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोक जी कधी एका विचाराची पण नव्हती, त्या विचाराचे लोक जर एकत्र येत असेल तर आम्ही मित्र म्हणून एकत्र यायला काही हरकत नाही. आणि नारायणगाव आहे, शेवटी नारायणगाव पुढे घेऊन जात असताना आम्ही मित्र म्हणून जर एकत्र आलो तर याच्यात काही वावगं नाही. अतुल बेनके
यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. मग अशा वेळेला अमित बेनके त्यांचे बंधू अमित बेनके याच्या लढ्यात उतरले. मग अशा वेळेला तुम्हाला वाटत नाही की थोडंसं हे वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होते किंवा वेगळ्या पद्धतीने लोक याच्याकडे पाहतात? माझं आमदारांबद्दल जी आपुलकी आहे, प्रेम आहे, ते कंचितही कुठल्याच पद्धतीने कमी होणार नाही संजीव भाऊ. तालुक्याची ज्यावेळेस निवडणूक येईल आणि आमदार साहेबांनी जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जर निर्णय घेतला, निश्चितपणे सगळ्यात पहिला कार्यकर्ता मी असेल. भले त्यांनी फार 4 शिव्या घातल्या, काय नाथडलं, तरी मी त्यांच्या सोबत उभा असेल. ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस निश्चितपणे मी त्यांच्या मागे उभं राहील. परंतु ही जी गावची निवडणूक आहे, हा गावचा निर्णय आहे, हा कुठल्या राजकीय पक्षाचा निर्णय नाही. मी मगाशी पण सांगितलं की जुन्नर तालुक्यात जर उद्या आमदार साहेबांनी जर निर्णय घेतला, निश्चितपणे जुन्नर तालुका त्यांच्या हातात सुरक्षित आहे. मी मगाशी पण सांगितलं, जसं नारायणगाव. तुम्ही शरद पवार यांना डावलणार का? कसं काय डावलणार? मी सांगितलं ना, आमदार साहेबांनी जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जर निर्णय घेतला तर सगळ्यात पहिला कार्यकर्ता मीच असेल. गेले तर अजित पवार बरोबर गेले तर? मी मगाशी पण सांगितलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार आणि पक्ष आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. तर संजीव भाऊ, याच्यात काही जर कठोर निर्णय, निश्चितपणे काही कठोर निर्णय असेल, कुणाचं मन दुखवलं असेल, तर मग आम्हाला कुणाचं मन दुखवायचं नव्हतं. मी जर दसऱ्याच्या दिवशी जर हा निर्णय घेतला असता, म्हणजे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या जर दिवशी, तर दुसऱ्या दिवशी माघारीचा दिवस होता. माझ्या भूमिकेमुळे कदाचित माझ्या सहकार्याचे जे पॅनल आहे, निश्चितपणे काही जणांची माघार पण झाली असती. परंतु आपल्याला कुणाचं मन दुखवायचं नाही, कुणाचं मन दुखून पुढं जायचं नाही. आणि निश्चितपणे खरं तर ते पण माझे सहकारीच आहे. परंतु काही गोष्टींचा निर्णय घेत असताना खरं तर हा नेतृत्वाने पण विचार केला पाहिजे की असे निर्णय का घेतले जातात ते. परंतु मी गावच्या बाबत तुम्हाला एक सांगतो की नारायणगावच्या बाबत इथून पुढची जर वाटचाल करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी जे व्हिजन मांडलं ते म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. मी कुठल्या गोष्टी जर प्रभावित झालो असतो किंवा आम्ही जर एकत्र आलो असेल तर ते म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळं. हे मी खऱ्या अर्थानं तुम्हाला ते कारण सांगतो. कारण नारायणगावमध्ये आम्ही अनेक वर्षापासून पाहतो आहे, आमचे जवळचे सहकारी असेल, ज्या वेळेस अटॅकसारखे पेशंट आम्ही पाहिले जवळून, ज्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर पण आहे की त्यांनी जवळून पाहिले की अत्यंत गंभीर परिस्थितीत ज्यावेळेस खरोखर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज लागते त्यावेळेस आपल्याला इथून पुण्याला 2 तास लागतात संजीव भाऊ जायला. आणि त्यावेळेस अनेक नारायणगावचे जवळचे सहकारी, आपण जवळचे सहकारी त्या ठिकाणी सोडून जाताना पण पाहिले. म्हणजे आपल्या ते हयात पण नाही. याचं अमित बेनके किंवा सुजित खैरे यांचा जो गट आहे त्यांच्याकडे विजन नाही असं म्हणायचं का? असं अजिबात नाही. मला सांगायचा मुद्दा काय संजीव भाऊ, बाबूभाऊंनी जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं जे व्हिजन मांडलं होतं त्याला एक खारीचा वाटा व्हायनावं किंवा त्याला एक साथ म्हणून निश्चितपणे सूरजवाज निश्चितपणे त्या मागं उभा राहील. आणि आम्ही सगळी जी टीम आहे किंवा सगळे जर मित्रपरिवार आहे, बाबूभाऊंचा असेल, माझा मित्रपरिवार असेल, सगळेच आमचे जे सहकारी असेल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगावमध्ये झालंच पाहिजे. जसं त्यांचं मत आहे तसं माझं मत आहे. कारण ज्यांनी आरोग्य क्षेत्रात काम केलं आहे, आम्ही काही डॉक्टर नाही, परंतु सामाजिक क्षेत्र म्हणून जरी आम्ही काम करत असलो, आम्ही ज्यावेळेस जवळच्या माणसावर त्या ठिकाणी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी पाहिली, म्हणून त्यांनी जे विचार मांडलेत त्या विचाराच्या पाठीमागं मी भक्कमपणे उभे राहणार आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.